उपस्थित सर्व सहकारी बंधू आणि भगिनींनो, आज नाना ओ नाना यांना आपण प्रेमाचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी जमलोय. ज्याला असं म्हणून की अवतीभोवतीचं वातावरण खळाळून ठेवणारा, अव्याहत बोलून सुद्धा न दमणारा, चेहऱ्यावर पाहिल्यावर कायम प्रसन्नता असणारा आणि सर्वांचाच मित्र असं हे व्यक्तिमत्व. तसं पाहिलं तर सुमारे 2 वर्ष ते आपल्या समवेत आहेत. साधारणतः 1976ला त्यांचा प्रवेश झाला या शासकीय सेवेत आणि पुण्याच्याच लघु पाटबंधारे उपविभागामध्ये त्यांनी शासकीय सेवा आरंभ केली. नंतरची 5 वर्ष मात्र साक्षात नारायण गावाला राहिले. तेवढीच 5 वर्ष ते पुण्याच्या बाहेर राहिले. एवढा भाग्यवान माणूस. आणि त्याच्यानंतर 23 वर्ष सिंचन भवन सोडणार नाही अशी जणू प्रतिज्ञा घेतल्यासारखी त्यांनी सुरुवातीला मुख्य अभियंता आणि नंतर कडा ऑफिस असे सलग 13 वर्ष आणि 10 वर्ष असे तिथे काढले. त्याच्यानंतर कृष्णापाणी तंटा लवाद या ठिकाणी सुद्धा ते 4 वर्ष राहिले आणि 2011मध्ये त्यांनी पुणे कॅम्प या परिसरात प्रवेश केला. तेव्हा या लोभस व्यक्तिमत्वाला आपण आज निरोप देतोय. खरं म्हणजे या 2 वर्षामध्ये नानांच्या ज्या काही 2-3 गोष्टी मी बघितल्या त्या अशा की आपल्या कामामध्ये कुणालाही जर काही अडचण येत असेल तर नाना स्वतःहून तिथे जा, विचारत आणि तो प्रश्न समजून घेऊन जेवढी माहिती आपल्याला आहे, जेवढा अनुभव आहे तो शेअर करत असत आणि त्यांना ते मार्गदर्शन नाही, तो सल्ला म्हणून देत असत. आणि जे काही मनात आहे ते बोलणारा, निखळ बोलणारा, असा भडबडा ज्याला असं म्हणूया, असा माणूस म्हणजे नाना. वय पद याला ओलांडून ते PS पाटलांचेही मित्र आहेत, आढेंचे मित्र आहेत, रिकामे आणि इतरांचेही मित्र आहेत. त्याच्यासाठी मैत्र हा भाव जो आहे तो त्यांच्यामध्ये अविरत आहे. तेव्हा अशा माणसाला आपण निरोप देतोय. तो सर्वप्रथम आपण त्यांचा सत्कार करू आणि मग